सुरू असं पीठ घ्यायचं थोडीच करी त्याला मळायचं डायरेक्ट बघूनच घेतलं. येतोय का आवाज? किती पाणी टाकायचं? हे काय असं जास्त पातळ नाही करायचं? नाही, पातळ नाही करायचं. थापायला नाही न्यायचं, थापायासारखं पाणी टाकायचं. असं मळून मळून घ्यायचं. त्याने काय होणार? चांगलं थापाया येणार. मळून मळून घेतल्यावर चांगली भाकरी येणार. मग त्याचा असा गोल उंडा करायचा. मग खाली पीठ टाकायचं. मग थापायचे, गोल करायचे. झाली थापून. आता तोपर्यंत गॅस वगैरे गरम करायचा काय? तवा गरम करायचा. तोपर्यंत तवा गरम करून ठेवायचा. तोपर्यंत तवा गरम करून ठेवायचा. मग तव्यावर अशी पलटी करून टाकायची. पलटी करून टाकायची. तो सांग पुढची प्रोसेस. आता सांगा. पाणी मारायचं, पलटी करायची. त्यानंतर असं थोडंसं पाणी लावायचं. पाणी का लावायचं? पाणी लावल्यावर ती भाजी व्यवस्थित पसती आणि तिला वरतून जो पापुडा येतो ना, तो पाणी लावल्यामुळे येतो. फुगते का म्हणजे? हां. त्यानंतर ही थोडीशी सुकून झाली की त्यानंतर हिला असं ह्या साईडला असं पलटायचं. का? कारण की ती जी पाणी लावलेली बाजू आहे ना, ती व्यवस्थित भाजली जाते. या साईडला पाणी नाही लावायचं का? नाही, ह्या साईडला पाणी, कारण की ती ऑलरेडी भाजली जाते ना, त्यामुळे ह्या साईडला पाणी नाही लावायचं. फुल गॅसवर थोडीशी अशी भाजू द्यायची. ह्या साईडला हे केल्यावरती हिला 1 ते 1.5 मिनिट भाजू द्यायची. त्यानंतर असं चेक करायचं, पूर्ण ह्या साईडनी भाजली असेल तरच, थोडी राहिली असेल तर ती परत तव्यावर ठेवायची. आणि ही देखो, हे पहा, पूर्ण ही बाजू भाजलेली आहे. त्यानंतर गॅसवर अशी जी पाणी लावलेली बाजू होती ती न टाकता ही वाली बाजू अशी गॅसवर ठेवायची आणि तिला फुल गॅसवर तसं थोडंसं भाजून घ्यायचं. हे बघा, भाजून झाल्यावर ही अशी भाकरी बनते. ही बनली मस्त ज्वारीची गरम गरम भाकरी.